नमस्कार सर. नमस्कार. आपण तुकोबांच्या गाथांचं इंग्रजीमध्ये अनुवाद केलेला आहे. जगभर ही गाथा आज आपल्या तरुणाईला आपण पोहोचतो आहोत. आपण एकीकडे म्हणतो की मुलं वाचत नाही आणि खरं तर हा आपलाही दोष नाही आहे, हा पिढीचाही दोष नाही आहे, तर काळाचा दोष आहे. कारण मराठी शिवाय इंग्रजी भाषा ही आता आपल्या सगळ्यांना ही मुखोद्गत झालेली आहे. पण ह्या गाथा मुखोद्गत होण्यासाठी याचं एक मोठं काम आज आपण दीपक फडणीस सर करत आहेत. कारण त्यांची एकच अपेक्षा आहे की तरुणाईंपर्यंत ह्या तुकोबांच्या गाथा ह्या पोहोचल्या पाहिजेत. तर या गाथांविषयी आपल्या थोडक्यात मला माहिती सांगा सर. जो कोणी गाथा पूर्ण वाचेल तो माणूस पूर्णपणे बदलून जाईल याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. कारण मी 2002 साली गाथा वाचायला सुरुवात केली. मला 2 वर्ष लागली. मी मराठीतली विवरणासहित गाथा वाचली प्र.न. जोशी यांची. 2 वर्ष लागली. कारण काय, कधी 2 अभंग, कधी 4 अभंग, कधी 10 पानं, कधी काही नाही, असं करत करत पण पूर्ण गाथा वाचल्यावर मला असं वाटलं की इतकं अलौकिक प्रेम देवाच्या बद्दलचं तुकाराम महाराजांचं, आणि त्यांनी त्याच्यात सगळे त्यांच्या आयुष्यातले सगळे प्रसंग वर्णन करून लिहून ठेवलं आहे. देव कसा भेटला, गुरु कसे भेटले, मंत्र कसा दिला, बायको कशी बोलायची, कसं काय असायचं, लोक कसे करायचे, तो सालो मालो त्यांचे अभंग चोऱ्या करायचा, सगळं तुकाराम महाराजांनी गाथेत त्यांचं जीवनपट लिहून ठेवलं आहे. तर त्या गाथेचं आपल्याला इतकं प्रेम आणि वेळ लागतं की आपल्याला वाटतं आता परत सगळी अभंग गाथा वाचून काढावी. आणि माझ्या काय लक्षात आलं की 375 वर्ष हा सगळा ठेवा मराठी माणसांचं जीवन समृद्ध करून गेला आहे. आमची कुठलीही कथा, कादंबरी, लेख, निबंध तुकाराम महाराजांचं तुका म्हणे अभंग आल्याशिवाय पूर्ण होतच नाही. इंग्लिश लोकांना आणि भारताच्या बाहेर, महाराष्ट्राच्या बाहेर तुकाराम महाराजांची शिकवण प्राप्त होणं आवश्यक आहे आणि ती त्यांना फायद्याची होईल. तर म्हणून मी विचार केला, आता शिवाय हल्लीची मुलं आपण इंग्लिश मिडियममध्येच सगळे शिकतात. कारण चांगलं करिअर पाहिजे, कॉर्पोरेटमध्ये नोकरी पाहिजे, तर इंग्लिश कम्युनिकेशन इज रिक्वायर्ड. सो नॅचरली आपण इंग्लिश मिडियममध्ये अभ्यास करतो. मग मराठी वाचायला जमत नाही किंवा वाचलं तरी ते डोक्यात शिरत नाही. पण सगळी तरुण पिढी म्हणते की आम्ही वाचू, आम्हाला इंग्लिशमध्ये मिळालं तर आम्ही वाचायला तयार आहोत, आमच्या डोक्यात शिरतं आणि आम्हाला वेग मिळतो. म्हणून मग मी सुरुवात केली की आपण गाथा अभंग यूट्यूब आणि फेसबुकवर सुरुवात केली 2016 सालापासून. आणि अशी गंमत झाली की 2022 साली माझे 750 अभंग फेसबुकवर असताना मला एक फोन आला. लातूरहून एका विद्यार्थिनीचा फोन आला. ती म्हणली की मला गाथेवर PhD करायची आहे सर, तर तुम्ही मला पुस्तक द्या, तुमच्या 750 अभंगांचं पुस्तक पाहिजे. तर मी तिला सांगितलं की पुस्तक काढायची तर काय माझी तशी काही तयारी नाही आहे बाबा, पण तू फेसबुकवरनं घे ना, तुला पुस्तकच का पाहिजे. तर तिनं जे सांगितलं त्याच्यामुळे माझे एकदम विचार बदलला. मी माझा निर्णय लगेच ठरवला की आपण पुस्तक करायचं. कारण ती काय म्हणली, गाईड म्हणतो की तू गाथा विषयावरती PhD नाही करू शकत, तू जगात दुसरा कुठलाही विषय घे, पण तुला गाथा विषयावर PhD नाही करता येणार. मी पण जरा भडकलो. म्हटलं हे असं काय म्हणतात, आमचे एवढे मोठे संत तुकाराम महाराज आणि म्हणतात गाथेवर PhD नाही करतात. तर ती म्हणे नाही, गाईडचं बरोबर आहे. ते म्हणतात इंग्रजीमध्ये रेफरन्स मटेरियल नाही आहे. जर काही तुला इंग्लिशमध्ये थिसिस लिहायला लागतो, तू एक पुस्तक नाही आहे, आर्टिकल्स नाही आहेत, लेख नाही आहे, काही चर्चा नाही आहे, तू थिसिस काय लिहिणार आणि तुला PhD कोण देणार. तर या माध्यमातून तुम्ही सगळ्यांपर्यंत हे दूर पोहोचवणार आहेत आणि हीच गाथा जगभर पसरावी अशी आपण शुभेच्छा देऊ. धन्यवाद. धन्यवाद.